पोहोचवावे एवढं सुंदर तुमचे गोड शब्द आहेत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन वाताळ पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3. आज चौथा दिवस या स्पर्धेचा आहे आणि खूप चांगल्या मॅचेस मैदानामध्ये रंगतात. आता झालेली मॅच मात्र सगळ्यांच्या डोळ्यामध्ये बसली. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेलेली आहे. दोन्ही टीमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पण आताची मॅच मैदानामध्ये रंगते ना मित्रांनो. आपण म्हणतो आयुष्यामध्ये डॉन एका शहराचा एकच असतो. पण एकाच टीम मध्ये दोन दोन डॉन आपल्याला बघायला मिळणार आहे. एक छोटा डॉन, एक मोठा डॉन. छोटा डॉन गोलंदाजीमध्ये आणि मोठा डॉन गोलंदाजीमध्ये बी आणि फलंदाजीमध्ये बी. यस, मॅचला होते सुरुवात. आपण बघतोय गोलंदाजीसाठी प्रदीप नैनित उर्फ डॉन मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर स्ट्राईकला अविनाश भोसले, नॉन स्ट्राईकला अक्षय दळवी. कोणत्याही टीमने चालू मॅच मध्ये कोणत्याही टीमने 100 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर त्या टीमसाठी युवा उद्योजक दिलदार व्यक्तिमत्व अमन फाउंडेशनचे सर्व अतिक शेख यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. आमचा आवडता नंबर 2000 आहे. हम तो या तो जीतते है या तो हम सीखते है. खोलवरचा चेंडू मोठा प्रार करायचा प्रयत्न केला. फायनल चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल बनवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू ताटाय बाय बाय करत हुर्र चार चार. आणि चेंडू आमच्याकडे येतोय. रिषभ आहे तिथे, नक्कीच कलेक्ट करते चेंडू देते मैदानामध्ये. क्रिकेटमध्ये सातत्याने वेळ आणि खेळ बदलतो. तो परफॉर्मन्स तुमचा बदलला पाहिजे. स्ट्राईकला अविनाश पुन्हा एकदा आहेत खेळण्यासाठी. हो, बॅट फिरली. बॅटेने मात्र जमिनीला वारा घातलाय. या फटक्यावरती जर चेंडू आदळला असता बॅटेवरती तर चेंडू आउट ऑफ द पार नक्कीच गेला असता. अविनाशला आपण अनेक वेळा खेळताना बघितले. अविनाश ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये येतात ना, एक आग लावून मैदानाच्या आतमध्ये जातात. आणि तीच आग लावतील का? कारण त्यांच्यासमोर डॉन चांगली गोलंदाजी करताना. हो, डान्स दडावून आपण बघतोय चांगला फटका. हो, मिस फिल्डिंग, चुकीला माफी नाही. एक सिंगल बरोबर डबलचा केलाय प्रयत्न. 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या फलक आहे 6 धावा फलकावरती. पहिले शतक आहे प्रगती पथावर. आपण बघतोय प्रदीप नैनित उर्फ डॉन मैदानाच्या गोलंदाजी करतात. अविनाश स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला अक्षय आहे. स्पर्धेच्या निमित्तानं SK ग्रुपचे सर्व संदीप भैया कांबळे उद्योजक या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मनपूर्वक स्वागत. युवा उद्योजक अक्षय भाऊ दळवी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. फटका जाग्यावरून खेळाय 38 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. नजर तीक्ष्ण आहे मैदानाच्या आतमध्ये. याच बरोबरीनं शतक संपतंय पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 6 धावा फलकावरती. अजूनही 5 षटकांचा सामना बाकी आहे. बॅटिंग करताना आपण बघतोय राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसते टीम. तर इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षण करताना. वादळा विरुद्ध वादळाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. वादळ शांत तेव्हाच होईल जेव्हा वादळ वादळाला धडकेल. पण इथे दोन्ही वादळ मैदानाच्या आतमध्ये. चला, टाइमपास नको आहे, थोडासा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. टाइम इज मोर दॅन मनी. आयुष्यामध्ये पैशापेक्षा वेळ महत्वाची आहे. या स्पर्धेचं आणि लाईव्ह प्रेक्षेपण आपण जर बघितलं उत्तम सर, पहिल्या दिवशी 11,000 लोकांनी लाईव्ह मॅच बघितली संपूर्ण स्पर्धा. दुसऱ्या दिवशी आपण बघतोय 13 ते 14,000 लोकांनी लाईव्ह मॅच बघितली. आणि काल सगळ्यात उंच आकडा
म्हणजे 18,000 लोकांनी आपली स्पर्धा लाईव्ह बघितली. एवढा मोठा क्रिकेट प्रेमी प्रेक्षक खऱ्या अर्थानं लाईव्ह माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतो. कारण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातील नामवंत स्पर्धेमध्ये एक नाव घेतलं जातं. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3चा थरार. हो, चांगला फटका आपण बघतोय. पॉइंट मध्ये खेळायचा प्रयत्न केला होता. गॅप मोठा होता. 1 2 3 4 टप्पे खात चेंडू होतोय फरार. 4 अक्षय स्ट्राईकला. हो हो, चांगला टर्न केलाय. चेंडू आपण बघतोय चांगला अभ्यास केल्यानंतर आपण बघतोय अब्बासने चांगला गोलंदाजीवरती थोडासा कमबॅक करताना मैदानाच्या आतमध्ये बॅटरचा अभ्यास केला. त्यानंतर थोडा पुढे टर्न करायचा, कसा बॅटर उभा आहे त्यानंतरची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी. तयार अक्षय खेळण्यासाठी. मोठा फटका होता. डॉन आहे तिथे. कव्हर करतील. एका धावेवरती नक्कीच शांतता असेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 11 या आकड्यावरती. एकही विकेट मैदानाच्या आतमध्ये नाहीये. राहुल दादा सिरसाट स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना या टीमने अनेक टीमांना पराभूतचं आसमान दाखवलंय. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर उभे आहेत दोन्ही टीम. जाग्यावरून खेळलाय. चांगला स्टँडअप फटका आपण बघतोय. गॅपमध्ये खेळलाय. लॉंग लॉंगला जाईन. ऑफ साईडला सीमा पार. 4 या आकड्यावरती. सेक पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. वाट अ शॉट. वाट अ टायमिंग. ताता थैयन बघ भैया. नाथ खुळान गणपती पुळा. षटकार. षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या फलक आहे 21. 21 धावा फलकावरती. काय लाजवाब फटका होता मैदानाच्या आतमध्ये. ताकदही तेवढी, टेक्निकही तेवढं. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला होता. अविनाश भोसले मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडूंमध्ये 16 धावा बनवल्यात. त्यामध्ये 2 चौकार आणि एका षटकाचं समीकरण आहे. प्रदीप नैनी उर्फ डॉन मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक दुसरी आणि संघाची तिसरी ओव्हर मैदानामध्ये घेऊन येतात. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. अजय सरांना पास करून बघूया. बॅटर तयार अक्षय दळवे. हो, जाग्यावरून खेळायचा प्रयत्न केला होता. चेंडू इथे दंडित केलंय. वाईट चेंडू. जी टीम 100 पेक्षा जास्त धावा बनवेल त्या टीमसाठी मात्र योधेचक अतिकबाई शेख यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न केला. 38 मध्ये चेंडू अडवला जातोय. एक सिंगल मिळेल देते. एक या आकड्याला आयुष्यामध्ये लय महत्व आहे. यूपीएससी एमपीएससी परीक्षा देणाऱ्या त्या विद्यार्थ्याला विचारा. एक मार्क कमी पडल्यानंतर मन किती दुखतं. काय स्पीड आहे चेंडूला जबरदस्त. खोलवरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप नैनीत काय कमबॅक करतोय मैदानामध्ये. महाराष्ट्र पोलीस ये DON डॉन आहे.
वडा शॉट, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. दिशा हे ते ठरवतात. बॅट त्यांच्या हातामध्ये आहे, ही तलवार आहे त्यांची. 83 हा सिनेमा आल्यानंतर तलवार म्हणजे काय कपिल देवणी सांगे की ती मेरी तलवार निकालो, म्हणजे त्या बॅटला नाव होतं तलवार. आणि त्या तलवारी गत अविनाश भोसले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला तो आडा बॅटने. पुढे बघतोय मिडॉनच्या दिशेने जातोय, सिंगल मिळतोय मिडॉनला. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या फलक थोडीशी बदलते आणि बदलणं गरजेचं आहे. धावसंख्या फलक आहे 30. तिसऱ्या ओव्हरीतील अजूनही काही चेंडू बाकी. प्रदीप नैनीत आपण बघतोय आतापर्यंत 10 चेंडू मैदानामध्ये टाकणे आणि 15 धावा खर्च केल्यात. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, विचार होता एक, कामगिरी केली एक. आपला एक सिंगल मिळतो आणि एका सिंगलने मात्र धावसंख्या फलक धावसंख्या 1 खेळी वाढते. 31. 31 धावा फलकावरती. अजून एक चेंडू बाकी आहे. डॉन पहिला चेंडू वाईड आहे. 6 चेंडू झाले बरोबर आहेत, पण त्यामध्ये एक चेंडू खराब आहे. चांगला फटका आपण बघतोय, एक सिंगल मिळतोय, थ्रो केलाय, वा रॉकेट थ्रो. अविनाश भोसलेंना मात्र वाट दाखवली इथे. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त थ्रो केलाय अब्बास शेख, काय जबरदस्त. आहे राहुल दादा सिरसाट या टीमची मैदानाच्या आतमध्ये. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब मैदानामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतात. त्याला टीम मीटिंग नको आहे. सातत्याने आम्ही एकच सांगू, टीम मीटिंग नको आहे. 100 धावा बनवा, 2000 रुपयांचं पारितोषिक घ्या. युवा उद्योजक अमन फाउंडेशन या संस्थेचे सर्व आमचे आदरणीय युवा उद्योजक अतिकबाई शेख. आणि सलग 3 षटकार मारा. आणि सलग 3 षटकारासाठी सुद्धा तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. एक छोटा डॉन तर एक मोठा डॉन. वीरेन नैनीत उर्फ छोटा डॉन. अरे दीवानो मुझे पहचानो. वीरेन नैनीत मैदानाच्या आतमध्ये. ज्या वयामध्ये पप्पा मला इकडे न्या, पप्पा मला हे द्या, अशा म्हणणाऱ्या वयामध्ये पप्पा मला क्रिकेट खेळू द्या आणि त्यामध्ये नाव कमवू द्या, तो म्हणणारा वीरेन नैनीत गोलंदाजी मार्कोला तयार आहे. आता स्ट्राईकला आपण बघतोय न्यू बॅटर अविनाश कांबळे मैदानाच्या आतमध्ये. एक अविनाश बाहेर तर एक अविनाश मैदानाच्या आतमध्ये. एक डॉन ओव्हर संपवतो तर दुसरा डॉन ओव्हर टाकतोय. काय समीकरण आहे बघा. एक अविनाश बाहेर, एक अविनाश आत. एका डॉनची ओव्हर संपलीत, एका डॉनची ओव्हर चालू झाली. छोटा डॉन वीरेन नैनीत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करेल. पहिला चेंडू पंचांच्या बाजूने. ओ चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये.
फुलवल्यांचा चेंडू आपण बघतोय, थ्रो आहे तिथे, टायमिंग थोडंसं चुकलंय. या 2 धावेने धावसंख्या थोडीशी बदलते 33 धावेंवरती. वेरेंडाईणीत अनेक ठिकाणी त्याचं नाव आहे. याच मैदानामध्ये त्याने इतिहास घडवला. याच मैदानामध्ये त्याला भरपूर धावा सुद्धा बनवताना बघितलंय आणि भरपूर धावा वाचवताना सुद्धा बघितलंय. अविनाश कांबळे फुल टाचून घेतलाय. कबूरच्या डोक्यावरून आपण बघतोय चांगला फटका, एक सिंगल मिळेल. रिषभ चांगलं क्षेत्ररक्षण करतील. कव्हर केलाय तिथे आणि एका कव्हरने मात्र चांगल्या धावा वाचवल्या गेल्या. त्या 2 धावेने धावसंख्या फलक 35 रन, लॉस ऑफ 1 विकेट. राहुल दादा सिरसाट स्पोर्ट्स क्लब. हो, चांगला फटका होता तिथे. खोलवता चेंडू आपण बघतोय, सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. दिशा थोडीशी भरकटली गेली. कॅचचा प्रयत्न पुरेपूर तिथे, पण थोडासा ड्रॉप होतोय कॅच. 37 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आणि या षटकातील अजूनही चेंडू बाकी आहेत. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा आहेत, पण प्रत्येक चेंडूवरती कॅच पण आहे. तुम्ही जर लक्ष दिलं ना मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येक चेंडूवरती कॅच आहे सर. फास्ट आहे, थोडंसं स्लो आहे, थोडंसं टर्न करतो. चांगली गोलंदाजी वीरेनची. क्षेत्ररक्षक तयार आहे तिथे, एक सिंगल मिळेल. जिथे क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे चेंडू त्याच दिशेने चेंडू जातो, ही वीरेनची खासियत आहे. या वयामध्ये पप्पाचं बूट बसू ना बसू, पण पप्पाच्या पावलावरती पाऊल नक्की टाकलं जात आहे. 38 धावा. हो, चांगला फटका गॅपमध्ये खेळलाय तिथे, थडम्याच्या दिशेने जातोय, मिस फिल्डिंग. 4-4-4. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या मध्ये बॅटिंग करते. एरोडा प्रीमियर लीग सीझन 1 चे विजेते इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब होता आणि सीझन 2 चे विनर आमचे अतिकभाई शेख अमन फाउंडेशनची टीम होती. जाग्यावरून खेळलाय, वाडा शॉट आपण बघतोय, पुल करायचा प्रयत्न केला तिथे, चांगला पुल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. साईडला एक सिंगलच आणि सिंगल बरोबर ढवलचा प्रयत्न पूर्ण होतोय. याच बरोबरीने आपण बघतोय 4 ओव्हरला पूर्णविराम लावला गेलाय. 44 धावा फलकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब. अजूनही 12 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये भरपूर धावा तुम्हाला बनवता येतील. वीरेन चांगली गोलंदाजी करतोय मित्रांनो. 16 वय आहे, फक्त 16. चौदा, सॉरी 14 डॉन, सॉरी. पण आता ते दिसते ती ताकद. 14 वय म्हणजे तो 8वीला आहे थोडक्यात. बरोबर, 8वीचा मुलगा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. नक्कीच राहुल राजपूत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करे. आणि मला असं वाटतं की वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग मधला तो सगळ्यात छोटा खेळाडू आहे. 14 वय. ऍक्शन बघा ना उभं राहण्याची कशी आहे. सचिन तेंडुलकर सरांची आठवण येते, अशी उभे राहतात बाउंड्री लाईनला. येस, डेट केलाय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी आमच्याकडे इशारा केलाय. अजय सरांचं खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये, चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये. अनेक खेळाडू म्हणून सुद्धा त्यांची एक मोठी ओळख आहे. 44 धावा, एक गडी बाद. येस, थोडंसं खराब चेंडू डावेशाच्या बाहेर आपण बघतोय. पंचांनी दंडित केलंय. वाईट चेंडू. अवंतर धावेची भर. 45 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 45 धावा फलक्यावरती. 5व्या षटकातील पहिला चेंडू मैदानामध्ये आपण बघतोय, वाईट टाकला गेलाय. खेळलाय जाग्यावरून, पूल केलाय कव्हरच्या डोक्यावरून, एक्स्ट्राला जातोय. थोडासा नैसर्गिक अडथळा आणि तो एकाच नाही तर 12 संघांना तो नैसर्गिक अडथळा आहे.
47 धावा फलकावरती, एक गडी बाद. 2च धावा मिळतील आत्ताच्या. व्हॉट अ शॉट, बाहुबली षटकार. कॉल केलाय तिसरे पंच आम्हाला सांगतील हा चेंडू गोलंदाजाने कशा प्रकारे नक्कीच हाताळलाय. डिसिजन पेंडिंग आहे. यस, फेर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अजून 2 षटकार मारा अविनाश कांबळे आणि युवा उद्योजक अतिकबाई शेख यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. जाग्यावरून पुल केलाय, कव्हर मध्ये आपण बघतो एक्स्ट्राला जातोय चेंडू. पुन्हा एकदा 1-2 टप्पे खात चांगलं क्षेत्ररक्षण. काय फोकस चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये. शुभम, एक गोड नाव आहे शुभम. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं, बघितलंय. नैसर्गिक अडथळा मैदानाच्या आतमध्ये आहे, पण चेंडूवरती फोकस होता शेवटपर्यंत. डबल पंजा, 55 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत. राहुल राजपूत चांगली गोलंदाजी करतायत. जाग्यावरून खेळलाय चेंडू, जाग्यावरून, पण पंचांनी दंडित केलंय. यस, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. रिव्ह्यू नसणार आहे आणि कोणालाच नाहीये. पंचांना वाटलं तर पंच त्या ठिकाणी नक्कीच तडपंचांच्या भूमिकेमध्ये येतील. डी ओ इथे वाईट चेंडू दिलाय पंचांनी. नक्कीच जाऊया 56 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वडा शॉट, काय टाइमिंग आहे. डब्बे में डब्बा, डब्बे में केक. अरे घुटना टेक और षटकार देख. षटकार. चपलून खेळलाय, काय प्लेसमेंट मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला जातोय, अडवण्यात अयशस्वी. चेंडू होतोय फरार. 4-4-4-4 चौकार.
त्यांनी खर्च केलेत 66 धावा फलक्यावरती. पुन्हा एकदा जाग्यावरून खेळ आपण बघतोय. मिडअपच्या दिशेने जातोय चेंडू. एकच सिंगल मिळेल. कोणती जास्त धावड असेल तिथे घाई नाही, गडबड नाहीये. 67 धावा, एक गडी बाद आहे. 5 ओव्हरींचा खेळ मैदानामध्ये संपलाय. शेवटचं शतक मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाज मैदानामध्ये कोण येणार हे शतक घेऊन? वेळ नका घालू, विनंती आहे. चला थोडं स्पीड द्या. अजून 4 सामने आहेत. 3 वाजल्यात मित्रांनो इथे बरोबर. आज थोडासा गारवाही आहे. ऊन सावलींचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, षटकार विकेटांचा खेळ. योधचक विशाल दादा काळे सांगतायत की अविनाश कांबळेंनी जर मैदानाच्या आतमध्ये एक षटकार जरी मारला तर 501 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि सलग 3 षटकार मारा. योधचक अतिकबाई शेख यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. विरेन छोटा डॉन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करेल. मित्रांनो 30 वय झालं तरी आपल्याला कोणी बॅटिंग करायला संधी देत नाही, बॉलिंग करायला संधी देत नाही. दिलेल्या टायमाच्या आत ओव्हर कंप्लीट करा मित्रांनो, विनंती आहे. चला थोडं फास्ट खेळा. विरेन गोलंदाजीला तयार. विरेनचा हा चेंडू हवेमध्ये जातोय. फिल्डर डाऊन द बॉल. मिड ऑफला मिळेल विकेट. च पतंग. अविनाश कांबळेचा खेळ मैदानामध्ये संपतोय. देव सचिन तेंडुलकर सरांचं 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये आगमन झालं आणि पुणे जिल्ह्यातील हा छोटा डॉन उर्फ विरेन नैणित 13व्या वर्षी आगमन झालं असण्याचं, बरोबर ना डॉन? यस, 13व्या वर्षी याचं आगमन आहे. हे दुसरं वर्ष आहे त्याचं, कारण की पहिल्या वर्षी बघितला, अभ्यास केला, 13व्या वर्षी क्रिकेट खेळला तो. प्रत्येक वर्षी त्याचे आपण व्हिडिओज बघितलेत अनेक. हवेमध्ये पक्ष्यांचा थवा आणि मैदानामध्ये कोण करेल हवा, येणार काळ सांगेल. अभ्यास करून उत्तर दिलंय, पण तिथे त्या उत्तरास उत्तर. बॅक टू बॅक विकेटचं पतंग. विरेन नैनीच्या खात्यामध्ये बॅक टू बॅक दुसरी विकेट. मुलगा वयात आला की बाप म्हणतो डॉक्टरसाठी लढ, इन्स्पेक्टर हो, पोलीस भरती हो, आर्मी भरती हो, डॉक्टर हो, इंजिनियर हो, पण खेळासाठी प्राधान्य देणार आहे प्रदीप नैनीत मैदानाच्या आतमध्ये. तू क्रिकेटर हो, आवडेल मला. मी देशाची सेवा करतो, महाराष्ट्र पोलीस होऊन तू क्रिकेट खेळ. तुझ्यासाठी मोकळा वेळ आहे, पण अभ्यास पण कर. अभ्यासही करतो, अभ्यासामध्ये पण हुशार आहे. शेवटचे 4 चेंडू बाकी आहे. 67 धावा, 3 गडी बाद. मॅच रंगते मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब आपण बघतोय 67 धाव्यांवरती. हो, हॅट्रिकचा हा चेंडू होता. मैदानामध्ये थोडं सफर होऊन खेळायचा प्रयत्न, पण डॉन एक चांगली गोलंदाजी करतात. विरेन आपण बघतो ट्रेनिंग आहे, हातामध्ये जादू आहे, थोडीशी ताकद आपण पहिल्यांदा वापरण्याचा प्रयत्न करतो.
हो, बॅक टू बॅक. 2 चेंडू डॉट, 2 चेंडूंवरती 2 विकेटी. 4 चेंडूंमध्ये काय कामगिरी केली, काय कमबॅक केलंय. 2 चेंडू 2 विकेटी, 2 चेंडू 2 डॉट. 4 चेंडूंमध्ये चांगली कमबॅक. हो, आता मात्र थोडासा बाहेर येऊन सफल होणारा चेंडू आपण बघतोय खेळला. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. थ्रो टायमिंग आहे आणि इथे आपण बघतोय नक्की अजय सरांनी आमच्याकडे इशारा केलाय. तिसऱ्या पंचांच्या आपण इशाऱ्याची वाट बघणार आहोत. डिसिजन इज पेंडिंग. काय आहे, विकेट आहे की नाही, बॅटर सेफ आहे की नाही. वीरेन नहीं नहीं थे, ये रुकेगा नहीं. ये छोटी लोनावाला चिकी है, ये डेरी मिल्क है, ये मुंह मीठा करके बाहर आएगी. आणि या संघाचे संघ मालक इलाजभाई शेखने आधीच सांगितलं होतं, उद्याच्याला जर बोली जरी लागली तरी तू आमच्याकडे असशील. पण तसं झालं नाही. काय आहे, पोचलाय. बॅटर सेफ आहे, बॅटर सेफ आहे. इलाजभाई शेखने खऱ्या अर्थाने ह्या खेळाडूवरती प्रेम केलं की तू आमच्या खेळामध्ये पाहिजे, संघामध्ये पाहिजे. हारजीत आयुष्यामध्ये असते, म्हणून त्या खेळाडूला त्या टीममध्ये घेतला आणि त्या खेळाडूला काय घेतला आता तुम्हाला समजलं असेल. त्याचं कौतुक करतो मी का तर कमी वयाचा खेळाडू खेळतोय म्हणून. हो, हो, चांगला चेंडू टर्न केला गेलाय तिथे. नक्कीच बॅटर थोडे सफल होऊन खेळतात आणि पंचांकडे नक्कीच इशारा केला, मागणी केली, पण पंच म्हणले तुम्ही थोडं सफल झालात. येस. पर्यंत जाणार आहे. सलग तुम्हाला जिंकण्यासाठी, सलग दुसऱ्या मॅचसाठी जिंकण्यासाठी ही मॅच जिंकणं महत्वाची आहे, कारण की विजय हा महत्वाचा असतो. मी थांबेल, तुम्ही मात्र थांबू नका. चला, विनंती आहे, 2 बॅटर मैदानामध्ये येतील. क्षेत्ररक्षण लावलं जाईल लगेच मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय क्षेत्ररक्षण करताना राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसेल. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करताना इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसेल. 70 धावा बनवल्यात, 71 धावेंचं लक्ष आहे. मी थांबेल, तुम्ही मात्र थांबू नका. जाऊया पुन्हा एकदा सुंदर आवाज ऐकण्यासाठी. खेड तालुक्याचं भूषण उत्तमजी सावंतसरिया, तुमचं मायक्रोफोनवरती स्वागत आहे.
चेंडू त्या मैदानात लगेचच आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय. आकाश खंडाळे आणि राहुल राजपूत ही सलामीची आघाडीची जोडी आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी उतरते. 36 चेंडू आणि बनवायच्यात 71 धावा. चला यानंतरच्या पुढील टीम आपण बी रेडी. यानंतर सामना असेल पहिल्या सामन्यातील पराभूत एस के नोमान स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात या सामन्यातील पराभूत संघ. या दोन टीम दरम्यान सामना असेल. त्यामुळे विनंती असेल की थोडी घाई करा. यानंतरच्या मॅचेस होणार आहेत. शेड्यूल फार मोठा आहे. अजून 3 मॅच त्या मात्र बाकी आहेत. यानंतरच्या खेळवायच्यात. आता घड्याळाकडे पाहिलं तर 3:15 वाजलेत. त्यामुळे वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. 70 बनवल्यात, 71चा पाठलाग आहे. 36 चेंडू आणि 71 बनवल्या जातील की रोखल्या जातील ते देखील आपण पाहतोय. बॅटिंगसाठी दोन आघाडीचे बॅटर येतात. तर षटक क्रमांक पहिले घेऊन संघनायक कॅप्टन मुस्ताक खान इथे आपल्याला पाहायला मिळतात. राहुलदादा शिरसाट यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इलियासभाई शेख यांच्या मालकीचा संघ इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला चेंडू आणि तिथे आपण पाहतोय तर पहिल्या चेंडूवरती मनकडिंगचा प्रयत्न होता. काय निर्णय येतोय पंचांकडनं ते देखील आपण पाहतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. डेड बॉल पंच तिथे आपण पाहिलं तर कळवतात. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू होतंय. 36 चेंडू आणि 71 धावांचा पाठलाग आपण पाहतोय. दोन सलामीचे आघाडीचे बॅटर. पहिला चेंडू आपण पाहिलं तर अकुट टप्प्याचा आपटभर आपण पाहतोय. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता. एक डॉटबॉल होते. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते पाहतोय. आकाश खंडाळे, राहुल राजपूत ही जोडी आपण पाहतोय सलामीला आघाडीला. तर पहिलं षटक करतोय गोलंदाज मुस्ताक खान. 70 बनवल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघानं. इथे फटका मात्र केला. स्क्वेअर लेगला 1-2-3 टप्पे घेत चेंडू आपण पाहिलं तर अडवलं जाईल. तोपर्यंत काही धावा येतात. दोन धावांच्या मदतीनं संघाचं खातं मैदान ते उघडले. टीमचं अकाउंट इथे आपल्याला ओपन होताना पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 2 धावा. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र केला. मिडऑफच्या डोक्यावरतून डीप लॉंग ऑफला एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 चेंडू आणि 3 धावा. शांत आणि संयमी सुरुवात. 71चा पाठलाग करायचाय. कोणत्या प्रकारे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आघाडीच्या बॅटरकडनं आतापर्यंत पाहायला मिळत नाही. रिस्क घेतली जात नाही. संयमी क्रिकेट आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता रॉकेट फटका. चेंडू हवेत. चेंडू मात्र चाल सीमा पार. टिप मिड विकेट. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून येतोय षटकार.
फुल टॉस चेंडू होता तो देखील मात्र खेळलाय जमिनीच्या समांतर सुंदर फटका. ग्राउंड स्ट्रोक आपण पाहतोय मिड विकेटला. तोपर्यंत एक सिंगल येईल. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती बिनबाद 13 धावा. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब. पहिल्या षटकात 13 धावा आल्या. 30 चेंडू 58 धावांची गरज आपण पाहतोय. 58 रन टू विन 30 बॉल. एक एक चेंडू एक एक धाव महत्वाचे आहे. एखादा चौकार एखादा षटकार प्रत्येक षटकाच्या पाठीमागे हवाय. म्हणजे इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघाला जरी मॅच जिंकायची असेल प्रत्येक षटकात 5 ओव्हरमध्ये कमीत कमी एक चौकार एक षटकार तो मात्र खेळावा लागेल. जास्त मोठे फटके खेळले नाही गेले तरी चालतील, परंतु एखादा षटकार एखादा चौकार तो प्रत्येक षटकाच्या पाठीमागे बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र हवाय. तर कमबॅक करेल का राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब? या टीमला काही डॉट बॉल काही विकेट. चांगली सुरुवात तर झाली टीमकडनं. 13 धावा आल्यात पहिल्या षटकात. अरविंद सिंग पहिला चेंडू मिडऑफला खेळला. टीप लॉंग ऑफ. चेंडू मात्र सरळ बॅटनं सीमा पार स्ट्रेट टू द ग्राउंड. व्ही शेप मध्ये टीप लॉंग ऑफला येतोय खणखणीत चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक 17 धावा. अरविंद सिंगचं स्वागत केलं. ते नुसतं स्वागत केलं नाही, भव्य दिव्य स्वागत केले. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आकाश राहुल ओ यावेळेस जबरदस्त प्रहार. चेंडू मात्र चाल सीमा पार. काय निर्णय होते पंचांचा. षटकार 6 धावा. कमी आहे. एक मोठा फटका आला, एक षटकार आला, एक चौकार आला. सिंगल डबल फार गरजेचे आहे. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या आहेत. इथे मात्र चेंडू खेळला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल येतील. पहिल्या 2 चेंडू ती 10, त्यानंतर 2 सिंगल, 4 चेंडू ती 12. टीमची संख्या 25. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. 71 केला ते पाठलाग. मागील मॅच मध्ये देखील एवढंच टार्गेट होतं. त्यावेळेस मॅच शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आली. इथे देखील कमालीची सुरुवात आहे. यावेळीचा चेंडू होता टीप एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर कव्हर ड्राईव्ह. चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या जवळ. अडवला गेलाय. फेकी केली जाईल तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केला. 3 धावा त्या मात्र मैदानात येत आहेत. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. षटक क्रमांक 2. टीमची संख्या 28. 28 रन. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघाची ही जी आघाडीची जोडी आहे ना, जी सलामीची जोडी आहे ना, ती A1 जोडी आहे. राहुल रजपूत आकाश खंडाळे दोन्ही बाजूने धावा बनवतात. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं समोर. टीप लॉंग ऑफ. 6 रन. उत्तुंग षटकार. 6 धावा. चेंडू आणि बनवायच्या 37वा. मागील मॅच मध्ये 24 चेंडू 31 होत्या. इथे बनवायच्या 24 चेंडू 37. सामना तोच आहे. खेळाडू वेगळे आहेत, टीम वेगळे आहेत, परंतु त्याच प्रकारचे कॅल्क्युलेशन आपण पाहतोय.
71चा पाठलाग करायचा होता. 24 चेंडू 31ची गरज होती. इथे देखील 71चा पाठलाग करायचा आहे. समीकरण 24 चेंडू आणि बनवायच्या 37 धावा. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. तिकडे समीर आणि ओमकार खेळत होता. इथे राहुल आणि आकाश ही A1 जोडीची बॅटिंग करताना पाहायला मिळते. प्रयत्न तर करावा लागतील. राहुलला देखील 4 चेंडू 16, 2 षटकार खेळलेत. आकाश 8 चेंडू 18, 1 चौकार 1 षटकार आकाशनं मैदानात खेळलाय. 34 धावा बनवल्यात. 24 चेंडू आणि अजूनही बनवायच्यात विजयासाठी 37 धावा. 37 रन टू विन 24 बॉल. षटक क्रमांक 2 करण्यासाठी 2 संपले, 3 करण्यासाठी सैफ पठाण. यावेळेचा चेंडू तर पुढ्यात टाकलाय, ड्राईव्ह केलाय, चेंडू अडवलत जाईल मिडॉनला. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 35 धावा धावपल होत्या. षटक क्रमांक 3 सुरू होते. प्रयत्न तर सुरू आहे दोन्ही बाजूनं. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती. जीत हो जीतने की, तो परिस्थिती अभी हारा नहीं सकती. प्रयत्न करावा लागतील. परिस्थिती कठीण आहे दोन्ही टीमच्या बाजूला, परंतु संघर्ष करावा लागेल. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. इथे जबरदस्त चेंडू मैदान केलाय. काय कमालीचे षटक आपण सैफ पठाणकडनं पाहतोय. पहिल्या चेंडूत एक सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली, परंतु षटकातील पुढील चेंडू त्यानं इथे डॉट बॉल केलाय. मॅन इन फॉर्म बॅटरला उभं करणं इतकं सोपं नाही. जो फलंदाज प्रचंड झंझावत दाखवतोय, षटकार चौकार खेळतोय, सिंगल डबल खेळतोय, त्याला उभं करणं इतकं सोपं नाही. एक चांगला चेंडू आलाय सैफ पठाणकडनं. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला असेल, टिप लॉंग ऑफला टेकन, व्हेरी गुड कॅच. परतो लागेल बॅटर राहुल राजपूत. बिग विकेट गॉन. फलंदाज झेलबाद. क्रमांक 3 सुरू आहे. शेवटचे 21 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्या संकटाची भीती नसते. मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेले असतात. या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतो. सैफ पठाणनं तेच केले. दबाव होता, दडपण होता, प्रेशर होता, परंतु गोलंदाजी घट्ट केली. पकडून पकडून चेंडू टाकलेत आणि तिथे बॅटर राहुल राजपूतला त्याने इथे मात्र बाद केले. एक गडी बाद 35. इथे देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. विकेट किपरकडे एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकात धावा आल्या. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 आपण पाहिला, परंतु षटक क्रमांक 3 सुरू झाले ना तसं कमबॅक केलं ते. पुनरागमन वापसी. 20 चेंडू बनवायच्या 36 धावा. 36 रन टू विन 20 बॉल. यावेळीचा चेंडू होता चांगला चेंडू सैफनं पुन्हा एकदा केलाय. बॅटचा टो घेत चेंडू मात्र खेळलाय. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे चालला आणि धावपल होती. एक कडी बाद 36 धावा. तिसरं षटक आपण पाहतोय. या षटकात फक्त 2 धावा आल्यात. 5 चेंडू टाकलेत सैफ पठाणने, आल्यात फक्त 2 धावा. 19 चेंडू आणि बनवायच्यात 35 धावा. फुल टॉस चेंडू होता, तिथे झेल मात्र सुटलाय. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते, परंतु चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू अडवलाय अविनाशनं. तोपर्यंत एक सिंगल येईल. षटक क्रमांक संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 37 धावा. विजयाचं समीकरण विजयासाठी बनवायच्यात 18 चेंडू 34 धावा. 34 रन टू विन 18 बॉल. 18 चेंडू आणि बनवायच्यात 34 धावा.
मॅच रंगतदार आहे, मॅच रोमर्शिक आहे, उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. मैदान तेच आहे, खेळपट्टी तीच आहे, विकेट तीच आहे, खेळाडू देखील तेच आहेत, स्पर्धा तीच आहे, चेंडू तोच आहे. फक्त काहीतरी वेगळं करायचंय जे इतरांपेक्षा केलं जाईल आणि विजय संपादित केला जाईल. 37 बनवल्यात, 34ची गरज आहे. 71चा पाठलाग सुरू आहे. निम्मा प्याला भरलाय, निम्मा प्याला सरलाय. 36 चेंडूपैकी 18 चेंडूंचा खेळ झालाय. 18 चेंडूंचा खेळ तो अजूनही बाकी आहे. 18 चेंडू आणि बनवायचा 34 धावा. मुस्ताक खान कॅप्टन, संघनायक, नेता टीमचा. पहिला चेंडू तिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल, बॅटचा अंदरुनी किनारा. प्रचंड मोठा आवाज आला, सगळ्या प्रेक्षकांच्या कानापर्यंत आला आणि तिथे झेल मात्र सुटलाय. विकेट किपरच्या हातातून चेंडू सटकलाय, तिथे आपण चुकी होताना पाहतोय. विकेट फार महत्वाचे आहेत, ब्रेक थ्रू फार महत्वाचे आहेत. मॅचेस जर जिंकायचं असेल तर चुका टाळाव्या लागतील, चुका सुधाराव्या लागतील. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण खूप बारकाईनं पाहिलं असेल, एसके नोमाननं ज्या छोट्या छोट्या चुका केल्या ना, तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. कमबॅक करावा लागेल. टीम इथे मैदान होती. राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लबला प्रयत्न करावे लागतील. इलियासभाई शेख यांच्या मालकीच्या संघाला. 17 चेंडू 34 धावा. इथे फटका मात्र खेळलाय पॉलोत्रमध्ये. मुस्ताक खान इस्तिमान चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, कमालीचे चेंडू अडवतायत. बॅक टू बॉलर चेंडू अडवणं इतकं सोपं नाही. चेंडूवरती बारकाईनं लक्ष ठेवावं लागतं, निरीक्षण करावं लागतं आणि त्यानंतर पॉलोत्रमध्ये अशा प्रकारची क्षेत्ररक्षण आपण कित्येक वेळा कित्येक स्पर्धांमध्ये पाहिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिली, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिली, लेदर बॉल क्रिकेटमध्ये पाहिली आणि तेच आज आपण पाहतोय मुस्ताक खान करतोय. यावेळीचा चेंडू होता, या फटक्यांची गरज आहे इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघाला. चेंडू मात्र चाल सीमा पार, वाघांची धाड पोडला पहाड, षटकार. अब्बास शेखच्या बॅटमधून काही फटके आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट, आउटफील्ड वेगवान, चेंडू थांबायला तयार नाही. 2 क्षेत्ररक्षकांची शर्यत लागली, अडवलाय चेंडू. धावा येत आहेत, आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. धावपलकोती 3 धावा येत आहेत. एक गडी बाद 47. शेवटचे 14 चेंडू आणि बनवायच्या 24 धावा. यावेळीचा चेंडू तासरा बॅटनं समोर, बिग 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 सिक्सर, 6 रन, षटकार. फेकी केली चाल तोपर्यंत येतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक संपेल. धावपलकोते आकडे बदलतील. 4 षटकांच्या समाप्तीनंतर इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब येरवडा 1 गडी बाद 55 धावा, 55 रन. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्यात 16 धावा. चला थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा, वेळ वाचवणं इथे गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. प्रदीप नैनीत पाणी घेऊन येत आहेत. प्रचंड मोठी पळापळ सुरू आहे. जिंकणं गरजेचं आहे. प्रत्येक जण जिंकायला आलाय. जिंकणार कोण ते देखील आपण पाहणार आहोत. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा.
समीकरण तर बदलतंय. 2 ताकदवान संघ आपण पाहतोय. सुपर 8च्या ग्रुपमधील दुसरी मॅच आपण पाहतोय. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. एल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचे सारं, इथं जिंकल्याशिवाय राहू नका. प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट. 12 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय सैफ पठाणचा डॉट बॉल. या गोलंदाजानं या स्पर्धेत या मॅच मध्ये रंगत निर्माण केली. रंगत जर कोणी वाढवल्यात, रोमहर्षकता कोणी वाढवली, मॅच मध्ये चुरस कोणी निर्माण केली, तर एका बाजूला आहे आकाश खंडाळे, एका बाजूला आहे सैफ पठाण. या मॅच मध्ये अडसर आहे सैफ. 11 चेंडू 16. यावेळचा चेंडू होता, बॅटचा फोल खोललाय आणि तिथे मात्र केलाय टीप कव्हर चेंडू. सीमारसीच्या जवळ आहे, तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक कडी बाद 57. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. एकही मॅच एकतर्फी होताना पाहायला मिळते, एकही सामना वन साइड होताना पाहायला मिळत नाही. प्रत्येक मॅच रंगतीये, प्रत्येक मॅच रंगताना पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं समोर. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ विशाल भाऊ टिंगरे, इवा नेते यांच्या बॅनरला देतोय सलामी. चेरन षटकार. प्रेक्षकांना की टीम अडचणीत आली, टीम संकटात आली, परंतु संकटात धावून आलाय अब्बास शेख. अखूट टाप्याचा पटबार बॅटचं टॉप एज. एक सिंगल पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. षटक क्रमांक संपेल. 1 चेंडू बाकी. 7 चेंडू 6 धावांची गरज. 7 चेंडू आणि 6 धावा त्या इथे आपण पाहिलं तर बनवायच्यात. 71चा पाठलाग आहे, 65 बनवल्यात. 5व्या षटकातील 1 चेंडू बाकी. सैफ पठाणनं 11 चेंडू केले, 13 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली. कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करतोय सैफ. तर बॅटिंगसाठी धावा बनवतायत, धावा जमवतायत, धावा गोळा करतायत अब्बास, आकाश. 7 चेंडू आणि 6 धावा विजयाचं समीकरण. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू तो ऑप्शन पुरते अटॅक केला, तोपर्यंत 1 सिंगल. दुसरीचा प्रयत्न, प्रचंड मोठी पळापळ, प्रचंड मोठी धावपळ तिथे मैदान होती आणि पाहता पाहता बनवल्या 3 धावा. लेग बाईच्या रूपाने 3 धावा. शेवटच्या षटकात मॅच इज ऑन. 6 चेंडू आणि बनवायच्या 3 धावा. पुन्हा मॅच शेवटच्या षटकात, पुन्हा सामना शेवटच्या षटकात. कोणतीच टीम हार मानायला तयार नाही. प्रत्येक जण जिंकायला आलाय, प्रत्येक जण जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय. राहुलदादा शिरसाट यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय, राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब. तर एका बाजूला आपण पाहतोय इलियासबाई शेख यांच्या मालकीचा संघ इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब. 6 चेंडू आणि बनवायच्या 3 धावा. एका बाजूला बनवायच्यात तर एका बाजूला रोखायच्यात. बनवल्या जातील का की रोखल्या जातील, आणि कोणती टीम मात्र सुपर 8च्या दुसऱ्या मॅच मध्ये इथे मात्र पहिला विजय तो मात्र प्राप्त करताना पाहायला मिळेल. चला कॅप्टन SK नोमान स्पोर्ट्स नदीमबाई संगनायक या प्लेइंग इलेव्हन जमा करा. पुढील मॅचचा केला तर टॉस. जशी मॅच संपेल लगेचच केला जाईल नाणेफेकीचा कौल. यावेळचा चेंडू होता, चांगला चेंडू आपण पाहतो अविनाश कांबळे. शेवटचे षटक घेऊन स्लॉगवर टेथोर मध्ये पहिला डॉट बॉल. मी सुरुवातीला सांगितलं की मॅच मध्ये दोनही टीम विजय प्राप्त करू शकतात.
अजूनही सामना दोलन स्थितीत आहे. 5-3 एखाद 2 डॉट बॉल आले, एखाद 2 विकेट आल्या तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो आणि सामना पुन्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूला झुकू शकतो. जर एखादा मोठा फटका आला तर सहज विजय प्राप्त करेल बॅटिंग करणारी टीम. 5-3 स्क्वेअर लेगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी सुरेख, बॅकअप ताकदवान, तोपर्यंत 2 धावा, सामना टाय. स्कोर लेवल 70 धावा बनवल्या गेल्या टीम इलियासभाई शेख यांच्या मालकीच्या संघानं. 4 चेंडू, 1 धावेची गरज. जबरदस्त गोलंदाजी प्रदीप नैनित, वीरेन नैनित, अब्बास शेख, आकाश राहुलची जबरदस्त बॅटिंग आणि सामना इथे मात्र जिंकतोय इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब येरवडा संघ विजेता. विजेत्या टीमचं अभिनंदन, वेल प्ले, कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन टीम. तर पराभूत संघ राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार.